सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच शनिवारची सकाळ आहे. आणि आज ॲक्च्युली सुट्टीचा दिवस असतो, पण आज कामाला जायचं आहे. आणि आज अजून एक खूप महत्त्वाचं काम आहे, जे कधीपासून पेंडिंग होतं. माझं फायनल सबमिशन होणार आहे, म्हणजे पेपर्स वगैरे तर सबमिट झालेले आहे, पण सगळं बाकीचे डॉक्युमेंटेशन्स वगैरे करायला आज बोलवलेलं आहे. सो त्याच्यासाठी मला जायचं होतं आणि त्यांनी बोलवलं होतं 4-4:30 वाजता. सो त्याप्रमाणे मला कॉलेजमधून निघून तिथे पोचायचं होतं. आणि ॲज युज्युअल ट्रॅफिकमुळे मला तिथे उशीर झाला पोचण्यासाठी. आणि यस, सो इट इज हाव इट इज. आणि नंतर येस, मी आता पोचली आहे आझादनगर मेट्रोला. ही माझी नेहमीची म्याव आहे, जी माझी ती छान थँक्यू पण बोलते. म्हणजे थँक्यू बोलते म्हणजे दॅट्स अ जेस्चर, की तिला माहिती असतं की माझ्याकडे खाऊ आहे. मी तिला जर बोलवलं तर तिला समजतं की हिच्याकडे खाऊ आहे. आणि जसं मी ते खाऊचं बाहेर काढते तसं तिला तो वास येतो ना, शी गेट्स एक्सायटेड अँड शी गेट्स व्हेरी हॅपी. अँड शी शोज दॅट हॅपीनेस बाय डुईंग सम जेस्चर्स विच आय ड्युली अंडरस्टँड. म्हणजे आता मला हळूहळू समजायला लागले की ती हॅपी होते तेव्हा काय करते, एक्सायटेड होते तेव्हा कशी राहते. एक दोन पिक्चर्स मी बघितले होते की ते जेव्हा हॅपी असतात तेव्हा काय करतात वगैरे. सो ती साधारण ते सगळे ॲक्शन करते. सो मला कळतं की शी इज हॅपी. आणि येस, आणि आता मी निघाली आहे कॉलेजकडे जाण्यासाठी. नेहमीप्रमाणे उशीर नाही झाला आहे, पण ओके टायमावर आहे, ओकेश. सो पोचणार मी, म्हणजे मला लेट मार्क वगैरे लागणार नाही ह्याची मी काळजी घेते, कारण या महिन्याचे 3 लेट मार्क ऑलरेडी झालेले आहेत. सो आय कॅनॉट अफोर्ड अनदर वन. सो येस, आणि आता पोचते आहे कॉलेजमध्ये जाऊन 3 लेक्चर्स घ्यायचे आहेत. 3 लेक्चर्स नंतर मला जायचं आहे माझ्या मॉडरेटरकडे. त्याचं काम एकदाचं संपवायचं आहे ते. सो ते सगळंच आहे ऑन द वे. काम येत आहे, वर्क इज कमिंग. आणि त्यानंतर मी निघाली, हे बघा मॉडरेटरकडे मी निघाली आहे. आज मी असं थोडंसं कॉम्बिनेशन असं वेगळं केलं होतं, लाईक म्हणजे ब्लॅक कुर्ती आणि पर्पल दुपट्टा, असं लाईक एकदमच कॉन्ट्रास्टमध्ये गेले, म्हणजे दोन्ही कॉन्ट्रास्ट कलर्स आहेत. सो असं थोडंफार कॉम्बिनेशन करून मी आज निघाली होती. काहीतरी ॲडव्हेंचर करत राहायची, कॉम्बिनेशन करत राहायची. आपल्याला पण बरं वाटतं, समोरच्याला पण दिसायला चांगलं दिसतं. सो ते मी आज केलं होतं. आणि येस, मध्ये ही रिक्षा थांबली होती आणि मी हे गेट बघून खूप फॅसिनेट झाली होती. म्हणजे मला असं वाटलं, हाऊ देर इज नोबडी क्लोजिंग इट, हाऊ डज इट क्लोज. सो त्या काकांनी मला समजवलं की इट्स अ मेकॅनिकल थिंग. हे बघा, कावळ्याची अंघोळ दिसते का? सो कावळे अंघोळ व्यवस्थित करतात हां. पुढच्या वेळेला डोंट अंडर एस्टिमेट कावळा अच्छे से नहाते हैं कावळे. सो प्लीज डोंट अंडर एस्टिमेट एनी कावळा. स्वच्छ अंघोळ करतात. आता त्यांचा नॅचरल कलरच तसा आहे, तर ते काय करते. ही एक्साइटमेंट फेसवरची तुम्ही बघू शकता, की डोक्यावरचा जो बोझा होता ना कधीचा, तो रिकामा झाल्याची एक्साइटमेंट आहे यार, खरोखर. म्हणजे एवढा तो काय बोलेल, काय नाही, काय असेल, काय होईल, एवढं सगळं डोक्यात चालू होतं. आणि हे जे मी काही शूट केलं आहे त्याचं रिझन असं आहे की माझ्या बाबांना पॅपिलॉन नावाची एक नॉवेल आहे, ती खूप आवडते. सो ते पॅपिलॉन लिहिलं आहे तिकडे. सो पॅपिलॉन, इट इज अ स्टोरी of a criminal who always escaped the jail, who ran away from the jail. And Papillon also means a butterfly. So yes, ते बाबांची फेवरेट नॉवेल आहे. ती स्टोरी आहे, एक बाबांनी मला सांगितलेली नॉवेलमध्ये. सो पॅपिलॉन मी त्याच्यासाठी शूट केलं. आणि येस, दॅट इज वाय दॅट नेम इज स्पेशल फॉर मी. लास्ट टाईम पण मी त्याचा फोटो काढला होता, या टाईम मी प्रॉपर शूट वगैरे केलं आहे ते. सो येस, आणि आता मी निघाली आहे परत अंधेरी स्टेशनला, म्हणजे अंधेरी मेट्रोला जाण्यासाठी. पण मी डिसाईड केलं की मेट्रो वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट अंधेरीवरून का नाही ट्रेन करायची, कारण माझा पास नेहमी दादरपर्यंत असतो तसाही. सो मी म्हटलं की अंधेरी स्टेशनला जाऊ. अंधेरी स्टेशनवर 10 रुपयाचं तिकीट, तिथून दादर, आणि दादरवरून तर आपला पास आहे. सो हे दादर स्टेशन येतं आहे, जे तुम्ही बघताय इकडे. सो येस,
आय हॅव रीच दादर. मी विचार केलेला की आज जाऊया थोडंसं सीशोरकडे, पण नंतर म्हटलं घरी यायला उशीर नको व्हायला परत, मग आय सेड की नको, नंतर कधी फॅमिलीबरोबर किंवा माझ्या बहिणीबरोबर फिरायला जाईन मी एकदा सीशोरला, कारण मला खूप टाईमपासून मी सीशोरला गेली नाही आहे. लेट्स सी कधी मिळते. आणि हे माझं ठाकुर्लीचं मंदिर आहे, म्हणजे जे रेल्वेच्या इकडचं आहे ते मंदिर आहे. तिथे नेहमी नंदी आणि शंकराची पिंड दिसते. सो येस, आणि इथून मी निघाली आहे घरी जाण्यासाठी. हे सगळे कालू जे तुम्हाला दिसत आहे इकडे खाली, हे सगळे कुत्रे ते तिकडचेच आहेत. दॅट इज त्यांचा जन्म तिकडेच झालेला आहे. आणि आम्ही त्यांना मी त्याला पिल्लू एकदम पिल्लू होते ना तेव्हापासून बघते. ते त्यांचं सर्वायवल इज अ मॅजिक. रिअली एनी स्ट्रे डॉग हू सर्वाइव्स इज अ रिझल्ट ऑफ मॅजिक, आय फील. कारण वेअर दे टेक एव्हरीथिंग फ्रॉम, हू फीड्स देम, what is in their destiny, how it gets fulfilled, it is really a magical thing. म्हणजे मला हे सगळं खूप आश्चर्य वाटतं की किती छानपैकी ते मोठे पण होतात व्यवस्थित, कोणीही काळजी घ्यायला नसताना. असंच बोलतो ना की इट्स अ लक फॅक्टर, लक म्हणू शकतो किंवा नशीब पण म्हणू शकतो. एव्हरी ॲनिमल, एव्हरी ह्युमन बिईंग ब्रिंग्स इट्स ओन लक. सो या, दॅट इज इट. आणि हे आता मला परत इथे मला थोडंसं अंपायरचं काम करायला लावत होते, पण माझीच मस्ती असते, मीच जाऊन शूट करते, कारण मला मजा येते त्यांना शूट करायला आणि त्यांना पण मजा येते शूट करून घेण्यासाठी. सो येस, इकडे हे लोकांचं सुरू झालेला आहे गेम लगोरीचा. इथे त्यांनी लगोरी ती फोडली आहे आणि आता दुसऱ्या म्हणजे ते लावेपर्यंत दुसऱ्यांनी त्यांना आऊट करायचं. म्हणजे लगोरी हातात असताना आपल्याला आऊट करायला पाहिजे समोरच्याला. वन्स इट इज म्हणजे झालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काहीच करू शकत नाही. पण येस, दॅट इज हाऊ द गेम इज. आणि हा लगोरीचा गेम आहे, तो ते लोक खेळत होते. आणि ही बाया आमची बसलेली अशीच तिकडे, आणि शी ऑलवेज सिट्स अलोन. म्हटलं ती सगळ्यांपेक्षा वेगळं बसते. मी खूप ऑब्झर्व करते, पण हां, तिचं काहीतरी खेळत असते, बाकी सगळे एकत्र खेळत असतात काही लोक. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक यू.